श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमो नमः। अक्कलकोट येथे राजे श्री मालोजी राजे यांची श्री स्वामी समर्थ महाराजांवर विलक्षण भक्ती। ते फार धार्मिक प्रवृत्तीचे राजे होते। दररोज श्री स्वामी महाराजांची पूजा अर्चना व भक्ती नियमितपणे करत असत। त्याचबरोबर श्री मालोजी राजे यांना वेद व श्रुती यांची पण खूप आवड होती। त्यामुळे ते राजसभेत नेहमी धार्मिक विषयांवर आख्याने आयोजित करत असत। ते मुख्यतः आपल्या राजसभेत वेदांत या विषयावर चर्चा व आख्याने करण्यासाठी विद्वान पंडित लोकांना बोलावीत। याच कारणाने त्यांनी त्यांच्या दरबारात हेरळीकर नावाच्या एका विद्वान व्यक्तीस वेदांत पाठ करण्यासाठी सवैनैतिक मार्गदर्शक म्हणून ठेवले होते। त्यांच्या काळात वेदांत विषयावर आख्यान करण्यासाठी मुंबई येथे निवासित श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी या विद्वान पंडितांची फार प्रसिद्धी होती। त्यांचा वेदांवर फार आधिपत्य होतं। त्यांच्या काळात त्यांनी अनेक अहिंदू धर्म प्रचारकांना वादविवाद व चर्चासत्रात आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर हरवून टाकले होते। त्यामुळे हिंदू जनमानसात त्यांना मानाचे स्थान होते आणि त्यांनी वेदांत विषयामध्ये नामलौकिक देखील मिळवला होता। त्यामुळे त्यांची कीर्ती अक्कलकोटमधील राजे मालोजी राजांच्या कानावर जाऊन पोचली। त्यामुळेच मालोजी राजांनी त्यांना आपल्या अक्कलकोटच्या दरबारात मानाने आमंत्रित केले होते। ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोट येथे आले व त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला। विष्णुबुवांची ही अभ्यासपूर्ण मार्मिक शैलीतील व्याख्याने ऐकून राजसभेतील प्रत्येक जण अगदी खुश होत व आनंदाने भारावून जात। अक्कलकोटला निवासी असताना श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी खूप काही ऐकले होते। त्यामुळे त्यांची पण अशी इच्छा झाली की आपण श्री स्वामी महाराजांची भेट घ्यावी आणि त्यामुळे ते स्वामी महाराजांची भेट घेण्यासाठी चोळप्पा महाराजांच्या घरी गेले। तेव्हा ते स्वामी महाराजांना भेटले, पण त्याच वेळी त्यांना असे पण वाटू लागले की श्री अक्कलकोट महाराज हे एक कोणीतरी भोंदू साधूच आहेत। त्यामुळे विष्णुबुवांना ती एक मोठी गंभीर बाब मानून घेतली नाही, पण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्री स्वामी महाराजांना काही प्रश्न विचारले। त्यातील एक प्रश्न त्यांनी असा विचारला की ब्रह्मतदाकार म्हणजे काय। त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी फक्त स्मितहास्य केले, परंतु ते काही बोलले नाहीत व उत्तरही दिले नाही। तेव्हा हा एक भोंदू बाबा आहे असे त्यांनी सर्व लोकांना ठणकावून सांगितले आणि ते तिथून निघून गेले। तुम्ही या ढोंग्याच्या नादी लागला आहात, हा ढोंगी आहे, पाखंडी आहे असे ते बोलू लागले। अगदी त्याच दिवसाच्या रात्री त्यांनी त्यांचे नित्य कर्म आटोपले आणि तेव्हा जे झोपले तेव्हा त्या बुवांना एक स्वप्न पडले। त्या स्वप्नात त्यांना असे दिसले की त्यांच्या अंगावर भयंकर असे असंख्य विषारी विंचू चढताना दिसले व एक मोठा विंचू आता आपल्याला दंश करणार असे त्यांना दिसले। तेव्हा त्यांना घाबरून जाग आली। हा भयंकर प्रकार पाहून त्यांना त्या रात्री ते अतिशय घाबरले व त्यांची बोबडी वळली। त्यांच्या जवळ झोपलेले 2 पारशी गृहस्थ होते। त्या गृहस्थांनी त्यांना शुद्धीवर आणले। दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जेव्हा स्वामी महाराजांकडे गेले तेव्हा त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला की ब्रह्मतदाकार होणे म्हणजे काय। तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की ब्रह्मतदाकार होणे हे काही सोपे नाही। ब्रह्मतदाकार वृत्ती प्राप्त होणे हे काही रस्त्यावर पडले आहे का। ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी जीवाची मोठी कसोटी लागते आणि तुम्ही तर स्वप्नामध्ये एका विंचवाला पाहून घाबरलात। तेव्हा श्री स्वामी समर्थांचे हे अंतर्ज्ञान पाहून श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची खात्री झाली की हे कोणी भोंदू बाबा नाहीत, तर हे प्रत्यक्ष परब्रह्म भगवानच हे अक्कलकोटमध्ये अवतरले आहे। आणि तेथून पुढे त्यांची श्री स्वामींवरती श्रद्धा जडली आणि ते स्वामींचे असीम भक्त झाले। स्वामींच्या या अद्भुत लीलेसोबतच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 7वा अध्याय समाप्त होत आहे। भेटूयात स्वामींच्या अशाच अलौकिक लीलेसोबत पुढील अध्यायामध्ये, पुढील व्हिडिओत, फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर। भेटूयात।
लवकरच. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.